राज्यातील अशोक खरात या नराधमाच्या प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष असणाऱ्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे। आपल्या पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त एका ठिकाणी उपस्थित असणाऱ्या शर्मिला ठाकरे यांना या अनुषंगाने जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या की महाराष्ट्रात हे नक्की चाललंय काय। समाज सुधारकांची थोर परंपरा असणाऱ्या राज्यात घडणारे असे प्रकार संताप आणणारे आहेत। सर्वांनी हे लक्षात घ्यायला हवं, तुम्ही कितीही श्रीमंत असा किंवा कितीही गरीब असा, या जगात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अडीअडचणी आहेत, संकटे आहेत। जसे श्रीमंत माणसापुढे देखील प्रश्न आहेत, तसेच प्रश्न गरीब माणसांपुढे देखील आहे। त्यामुळं कुठल्या भोंदूबाबांकडे जाऊन या समस्या किंवा अडचणी सुटणाऱ्या नाहीयेत। तुमच्या नशिबात लिहिलेलं आहे तितकं प्राक्तन तुम्हाला भोगावंच लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला मी अडचणीतून सोडवतो असं म्हणणाऱ्या कुठल्याही भोंदू माणसांच्या नादाला लागू नका। यासोबतच त्यांनी हा प्रश्न देखील विचारला की त्या अशोक खरात सोबत असलेली कोणती महिला आपल्याला बेशुद्ध वाटते। महिलांना कळायला पाहिजे आपण काय करतो। सोबतच आपल्याला आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या की जेव्हा मनसेचे 13 आमदार निवडून आले होते त्यावेळी अनेक बाबा आम्हाला भेटायला आलेले। त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितलं की तुम्हाला भेटायचंय या भेटा आणि जा, आम्ही तुमच्या पाया पडणार नाही। सध्या शर्मिला ठाकरे यांच्या विधानाची राज्यभर मोठी चर्चा होतीये।